नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन शिक्षण सर्वांसाठी या उपक्रमाअंतर्गत मी होलगुंडे पीडी दिंडोसी वसाहत मराठी मनपा मराठी शाळा क्रमांक 1 तर्फे आपलं स्वागत करत आहे। आजचा आपला विषय आहे इतिहास। आपण मागच्या पाठामध्ये 1857 चा उठाव पाहिला आणि आता आपण त्याच दरम्यान भारतामध्ये जे सामाजिक व धार्मिक प्रबोधन घडून आलं हा पाठ पाहणार आहोत। तत्पूर्वी आजचा सुविचार, शिकणं व शिकवणे छंद बनला तर अध्ययन व अध्यापन उत्तम होते। मित्रांनो, शिकणे म्हणजेच अध्ययन जे तुम्ही करता आणि शिकवणं म्हणजेच अध्यापन जे मी करतो। या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी अगदी मनापासून शिकल्या तर तुमचं शिक्षण छान होईल आणि आमचं शिकवणं छान होईल। तर आपण आपल्या आजच्या पाठाकडे जाऊया। तुम्हाला माहितीच आहे, भारत देशावर इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांचं राज्य सुरू असतानाच भारतीय समाजामध्ये धर्मामध्ये जी काही सामाजिक स्थिती होती, धार्मिक स्थिती होती, त्याकडे आपण जाणार आहोत। इंग्रजांनी भारत देशामध्ये 1835 ला इंग्रजी शिक्षण सुरू केलं। इंग्रजी शिक्षण सुरू केल्यामुळे भारतीय समाजामध्ये जो बदल घडला किंवा बदल घडवून आणला त्याच्याशी संबंधित आपला आजचा हा पाठ आहे। मग भारतीय शिक्षण पद्धती आणि इंग्रजी शिक्षण पद्धती या दोन्ही शिक्षण पद्धतीमध्ये काय फरक होता? कारण भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये हा भारतीय समाज मागासलेलाच राहिला, तर इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये भारतीय समाज हा हळूहळू प्रगत होत गेला। मग असं काय होतं बरं भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये की जिथे समाजामध्ये बदल नाही घडला आणि इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये की जिथे बदल घडला, प्रगती घडली? आपण तो फरक पाहूया। मित्रांनो, प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये कशी स्थिती होती तर आपलं शिक्षण हे परंपरागत होतं, म्हणजे गुरुकुल पद्धती। विद्यार्थ्यांनी गुरुच्या घरी जायचं आणि शिक्षण ग्रहण करायचं। तर आधुनिक इंग्रजांची जी शिक्षण पद्धती होती, आधुनिक शिक्षण पद्धती, ती तुम्हाला घरातून शाळेमध्ये घेऊन येते आणि ती आधुनिक होती। म्हणजे परंपरागत शिक्षण भारतीय शिक्षण पद्धती आणि आधुनिक शिक्षण पद्धती। भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये पाठांतरावर भर, म्हणजे गुरुजींनी सांगायचं आणि विद्यार्थ्यांनी ऐकायचं आणि जितकं ऐकलंय, श्रवण केलंय त्यावरच त्यांची परीक्षा होणार। इथे मात्र प्रात्यक्षिकांवर भर। प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये हा प्रामुख्याने ग्रंथांचा अभ्यास केला जायचा, ग्रंथ शिकवले जायचे, रामायण, महाभारत आणि इतर ग्रंथ।
त्यामुळे तो ग्रंथांचा अभ्यास विद्यार्थ्यांना दिला जायचा. इथे मात्र नवे विचार, नव्या कल्पना व विज्ञान यावर भर दिला गेला. प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये ग्रंथ प्रामाण्याला महत्व दिलं, तर इथे प्रत्यक्ष कृती करा, कृती करून पाहण्यावर भर दिला. म्हणजे तुम्हाला इथे प्रयोगशाळेत घेऊन गेलेले आहेत इंग्रजी शिक्षण, आणि भारतीय शिक्षण हे तुम्हाला ग्रंथामध्ये गुंतवून ठेवतंय. आता ग्रंथ प्रामाण्याला महत्व म्हणजे काय? ग्रंथ प्रामाण्याला महत्व म्हणजे काय, तर जे ग्रंथात सांगितलेलं आहे तेच सत्य, नवीन विचार करायचा नाही. आता उदाहरण आपण पाहूया. आपण थोडस प्राचीन काळात जाऊया, मध्ययुगीन काळात जाऊया. गुरुकुल पद्धतीमध्ये समजा तुम्ही विद्यार्थी आहात, शिष्य, आणि मी तुमचा गुरु आहे. मी तुम्हाला रामायण शिकवायला घेतलं आणि म्हणालो, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, काल आपण रामायणाच्या 14व्या अध्यायात राम वनवासात जात होते हे ऐकलं. आज आपण त्याच्या पुढे शिकूया. आणि मी असं म्हणालो की प्रभू रामचंद्र वनामध्ये जाता जाता अचानक त्यांच्या पायाचा स्पर्श एका दगडाला झाला, आणि काय आश्चर्य, त्या दगडातून एक स्त्री बाहेर आली. आता बघा, रामायणात तो संदर्भ कोणता आहे? अहिल्या शापमुक्त झाली. पण आजच्या विद्यार्थ्याला असं जर सांगितलं मी, तर तो म्हणेल, अरे कितीतरी वेळा दगड माझ्या पायाला लागले, मी कोणाला दगड मारला, दगड मला लागला, पण त्या दगडातून कधी काय बाहेरच नाही आलं, आणि रामचंद्राने पाय लावला आणि स्त्री बाहेर आली, असं कसं? मग आजचा विद्यार्थी आजच्या गुरुजींना जर अशी त्यावेळेच्या गुरुजींना शंका विचारायला गेला की गुरुजी हे कसं काय शक्य, तर गुरुजींनाही ते माहित नव्हतं. कारण गुरुजींच्या गुरुजींनी त्यांना तेच सांगितलं होतं की बाळ, शंका विसरायची नाही. ग्रंथात सांगितलंय ना की पायाचा स्पर्श झाला आणि अहिल्या नावाची स्त्री शापमुक्त झाली, मग तेच सत्य. मग एखादा म्हणेल स्त्री बाहेर आली, मग एखादा पुरुष का नाही आला, तर तिथे सांगितलं जायचं, बाळ नवीन विचार करायचाच नाही, स्त्री बाहेर आली ना मग तीच आली. तर अशा प्रकारे ग्रंथ प्रामाण्याला महत्व असल्यामुळे भारतीय समाजामध्ये जे त्यावेळची तरुण पिढी होती नवीन विचार करू शकली नाही. परिणाम काय झाला? म्हणून भारतीय समाज मागासलेल्याच अवस्थेत राहिला. इथे मात्र समाज हा प्रगत झाला. आणि म्हणून आपल्याला हा जो आजचा पाठ समजून घ्यायचा आहे की इंग्रजी शिक्षण सुरू झालं आणि त्यावेळची जी पहिली पिढी होती, राजाराम मोहन रॉय, महात्मा फुले, रानडे, गोपाळ गणेश आगरकर, ही जी पिढी इंग्रजी शिक्षण घेऊ लागली, तेव्हा ते भारतीय शिक्षण पद्धती आणि इंग्रजी शिक्षण पद्धती, भारतीय परंपरागत विचार आणि इंग्रजी विचार यांचा तुलनात्मक अभ्यास करू लागले. आणि मग तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की आपला समाज खूप मागासलेला आहे. तेव्हा या समाजाचं प्रबोधन घडवलं पाहिजे. का प्रबोधन घडवलं पाहिजे? तर भारतीय समाजामध्ये हे दोष होते. अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होत्या. आता अंधश्रद्धा म्हणजे काय, तर त्याचं एक उदाहरण तुम्हाला मी दाखवतो. माझ्या गळ्यात हा ताईत दिसतोय तुम्हाला, हा ताईत अंधश्रद्धेचं एक उदाहरण आहे. मी अंधश्रद्धाळू नाही, तुम्हाला समजून सांगण्यासाठी हा ताईत खास मी माझ्या गळ्यात घातलेला आहे. त्याच्याबद्दल आपण 2 मिनिटांनी बोलूया. अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होत्या. कोणकोणत्या बाबतीत अंधश्रद्धा होत्या त्यावर आपण बोलणारच आहोत. पण भारतीय समाज हा रूढीप्रिय होता.
म्हणजे परंपरागत चालत आलेल्या चाली, रीती, रिवाज त्याच पुढे चालू ठेवायच्या. बालविवाह, विधवांना पुन्हा विवाह करण्याची परवानगी नसणे, अशा बऱ्याचशा चाली, रीती, रूढी होत्या आणि त्यामुळे तो समाज त्यामध्येच गुरफटून राहिला होता. जातीभेद तर कमालीचा होता. जातीभेद म्हणजे उच्च नीचतेच्या भ्रामक कल्पना होत्या की त्यावेळेला आपल्याकडे वर्ण व्यवस्था होती. ब्राह्मण वर्ण, क्षत्रिय वर्ण, शूद्र, हे जे वर्ण होते, या वर्ण व्यवस्थेमध्ये जो खालचा तो वर्ण होता शूद्र, तो वरच्या 3 वर्णाखाली दबलेला होता आणि त्या काळच्या समाजाची पूर्ण पकड ही ब्राह्मण वर्गाने आपल्याकडे घेतली. ब्राह्मण वर्ग, त्यावेळेचा ब्राह्मण वर्ग, आजचा ब्राह्मण वर्ग आपल्यासारखाच आहे, समान वागणूक देणारा आहे. त्यावेळेचा ब्राह्मण वर्ग, पुरोहित वर्ग, त्यांची रोजीरोटी व्यवस्थित चालावी म्हणून त्यांनी समाजातील बऱ्याच घटकांना शिक्षण प्रवाहात येऊच दिलं नाही आणि त्यांच्या मागासलेपणाचा फायदा घेतला आणि वर्षानुवर्ष भारतीय समाज मागासलेला राहिला. ते आपण या ठिकाणी उच्च नीचतेच्या कल्पना, भ्रामक कल्पना, तिच्या खोट्या आहेत. भ्रम आहे तो की ब्राह्मण, क्षत्रिय हे उच्च वर्णाचे आहेत, मग आम्ही स्पृश्य, तुम्ही अस्पृश्य, आम्ही गावात, तुम्ही गावाच्या बाहेर, अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी त्या काळात घडल्या, ते आपण पाहणार आहोत. भारतीय समाजामध्ये चिकित्सक व चौकस वृत्तीचा अभाव होता. हे जे दोष होते, भारतीय या पुरोहित वर्गाने कर्मकांडाला खूप महत्व दिलं की तुम्ही हिंदू धर्मात जन्माला आलेले आहात म्हणून तुमचं अगदी जन्म झाल्यानंतर 5वी केली जाते, बारसं घातलं जातं, विवाह अगदी अंतिम संस्कार होईपर्यंत हिंदू धर्माप्रमाणेच केलं पाहिजे, अन्यथा तुम्ही हिंदू धर्माच्या बाहेर बहिष्कृत. त्या काळात यज्ञ यागाला खूप महत्व आलं होतं. आपण धार्मिक प्रबोधन मध्ये यज्ञाचं महत्व पाहणार आहोत. आज आपण सामाजिक प्रबोधन पाहणार आहोत. सामाजिक प्रबोधन पाहताना मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतो. हे काय दिसतंय? हे आहे फेस शिल्ड. कोरोनाच्या काळात आपल्याला जर कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचायचं असेल तर आपण बाहेर जाताना याचा वापर करावा. याच्यामुळे डोळे, तोंड आणि कान सुरक्षित राहतं. हा मास्क आहे. हा मास्क आपण गर्दीच्या ठिकाणी वापरायला हवा. खरं तर डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की मास्क म्हणजे हा जो मास्क आहे याला N95 म्हणतात. हा फक्त डॉक्टरांनी आणि पेशंटनी घालायचा असतो. हा N95 मास्क आहे. हा सुरक्षित आहे, पण हा जास्त वेळ वापरल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ शकतो. हा साधा मास्क आहे. हा आपण इतरत्र गर्दीच्या ठिकाणी थोडं अंतर घेऊन वापरू शकतो. हा जो मास्क आहे हा K95 आहे. हा N95 आहे. याच्यामध्ये आपण पूर्णपणे सुरक्षित आणि समोरचा पण पूर्णपणे सुरक्षित. इथे मात्र आपण सुरक्षित आहोत, समोरचा सुरक्षित नाही. कारण या जिथून आपल्याला हवा आतमध्ये येते तिथून ड्रॉपलेट जाऊ शकतो दुसऱ्याकडे, आणि म्हणून आपल्याला जर समाजाची काळजी घ्यायची असेल तर एकतर आपण हा वापरावा. हा वापरताना समाजाला धोका आहे. त्यानंतर डेटॉल, आपल्या बऱ्याचशा वस्तू आहेत त्या, उदाहरणार्थ आपला चष्मा आहे, सॅनिटायझरने चष्म्याच्या त्या काचा खराब होऊ शकतात, तर डेटॉल तुम्ही वापरू शकता.
त्यानंतर हे बाहेरून आल्यानंतर वाफ घ्यायची असते, घेतली तर फार चांगलं असतं म्हणून. त्यानंतर हा सॅनिटायझर, शक्यतो आपल्या घरी कोणाला बोलवूच नये, पण आल्यानंतर त्याच्या हाताला पायाला सॅनिटायझर लावावं. आणि खास वस्तू आहे, कोरोना पासून तुमचा बचाव करण्यासाठी ही लिंबू मिरची आहे, ही दारावर बांधायची बरं का. कोरोना तुमच्या घरात येणारच नाही, कोणालाच होणार नाही. पटलं का रे तुम्हाला विद्यार्थ्यांनो? ही लिंबू मिरची आपण बांधली दाराला तर कोरोना आपल्या घरातल्यांना होणार नाही. हे पटलं का तुम्हाला? मला माहिती आहे नक्कीच तुम्हाला पटलं नाही, कारण ती अंधश्रद्धा आहे. मग अशा कोणकोणत्या प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत? तर या ठिकाणी बघा, हा गळ्यात ताईत बांधलेला आहे, ताईत बांधल्यामुळे कोरोना होणार नाही असं कोणता एखादा साधू पुरुष तुम्हाला सांगत असेल तर विश्वास ठेवायचा नाही. आपल्याकडे खूप असे अंधश्रद्धा होत्या, त्यामध्ये मांजर, या ठिकाणी बघा सती प्रथा, त्यानंतर बघा खाली लॉकेट म्हणजे ताबीज, ताबीज गळ्यात बांधायचा आहे. त्यानंतर लिंबू मिरची आपण गाडीला वगैरे लावतो, ही काळी बाहुली बघा, ही दारावर लटकवलेली असते. त्यानंतर हे लिंबू बघा, हे लिंबू टाचणी लावली की आपल्यावर येणारी पीडा दुसऱ्यावर जाती, अशा काहीतरी भ्रामक कल्पना होत्या. ह्या अंधश्रद्धा समाजामध्ये होत्या. याशिवाय पण आणखीन बऱ्याचशा अंधश्रद्धा या तुम्ही पण मला सांगू शकता. उदाहरणार्थ नेहमीच आहे आपल्या आजूबाजूला, आपण कुठे जात असताना मांजर आडवी गेली तर आपलं काम होत नाही असं लोक मानायचे, आज मानत नाही. त्यानंतर पूर्वी खूप असं व्हायचं बघा की एखाद्या व्यक्तीला साप चावला की त्याला दवाखान्यात न नेता मांत्रिकाकडे न्यायचे. मग मांत्रिक काय करायचा, त्याच माणसाला समोर बसल्यावर त्याच्या अंगात देव यायचा आणि मग तो त्याच्या अंगात देव आला की मग तो त्या ठिकाणी घुमायचा आणि मग सांगायचा याला असं करा, त्याला तसं करा. तोपर्यंत काय व्हायचं, त्या माणसाच्या शरीरात सापाचं विष भिनलं जायचं आणि इकडा मांत्रिक सांगतो की त्याला घेऊन मंदिराच्या फेऱ्या मारा. मित्रांनो, जर साप विषारी असेल आणि तो चावला असेल तर त्या माणसाचा मृत्यू अटळ आहे. आणि साप विषारी नसेल आणि तो माणूस वाचला तर लोक काय म्हणायचे, मांत्रिकामुळे हा माणूस वाचला. मग अंधश्रद्धा आणखीन वाढायची. त्याचबरोबर बघा, नागपंचमीला आपण सापाला दूध पाजतो, पाजताना तुम्ही मुलांनो, साप मुळीच दूध पीत नाही. ही भ्रामक कल्पना, ही अंधश्रद्धा आहे. उलट ते जे गारोडी लोक आहेत मंदिराच्या पुढे बसतात, ग्लास घेऊन दुधाचा 5 रुपये द्या आणि नागाला दूध पाजा, जबरदस्तीने त्या नागाचं तोंड त्याला बुडवलं जातं. तेव्हा यापुढे आपण असं करायचं नाही. मागे आणखीन एकदा आलं होतं, एक 8-10 वर्षापूर्वी, की गणेशजी, भगवान गणेश दूध प्यायला लागले. हे जो तो मुंबईतला माणूस उठतोय, ग्लास घेतोय, मंदिरात जातोय आणि देवाला दूध पाजतोय. तर ती पण अंधश्रद्धा होती. काही स्वार्थी लोकांचं हे कारस्थान होतं. त्याच्यानंतर आणखीन मध्ये एक बातमी आली होती की माहीमच्या दर्ग्या, समुद्राचं पाणी गोड झालं, जो तो लोक जायचा आणि ते समुद्रात पाण्यामध्ये बाटली बुडवायचा आणि ते पाणी प्यायचा. मुलांना लोक बरे तर नाही झाले, हॉस्पिटलमध्ये गेले. तर अशा प्रकारच्या अंधश्रद्धा
ह्या दूर करण्याचा प्रयत्न ज्या समाज सुधारकांनी केला त्याची माहिती आपण आज घेणार आहोत. पहा माझ्या पाठीमागे तुम्हाला समाज सुधारक दिसतात. तिथे बघा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे आहेत. त्यानंतर दुसरं जे दिसतंय तुम्हाला चित्र, ती जी मद्रासी भाषा आहे, तुम्हाला वाचता येत नसेल पण मला वाचता येतं, त्या समाज सुधारकाचं नाव आहे वीरेश लिंगम पंतलू. त्यानंतर इकडे आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार. त्यानंतर इकडे स्वामी दयानंद सरस्वती आहे. आणि सावित्रीबाई फुले तर आपल्या परिचयाचे आहेत. सोनी टीव्हीवर त्यांची सिरियल चालू आहे, पाहताय ना आपण. आणि राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूरचे. मित्रांनो तुम्हाला हा घरचा अभ्यास आहे. राजश्री शाहू महाराजांची माहिती तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून मिळवायची आहे आणि आपल्या पुढच्या तासाला ती मला सांगायची आहे. इथे बंगालमधले सुधारक आहेत ईश्वरचंद्र विद्यासागर. मग या ठिकाणी गोपाळ हरी देशमुख आहेत आणि यांनाच आपण ओळखतो रवींद्रनाथ टागोर, जन गण मन हे राष्ट्रगीत लिहिणारे. त्यानंतर इथे आहेत महर्षी कर्वे, धोंडो केशव कर्वे. यानंतर इथे स्वामी विवेकानंद आहे. स्वामी विवेकानंद हे समाज सुधारक तर होतेच, पण ते धर्म सुधारक पण होते. त्यांची माहिती आपण पुढच्या पाठात पाहणार आहोत. इकडे मुस्लिम समाजातील धर्म सुधारक सर सय्यद अहमद खान हे आहेत. आणि ही जोडी आपण पुन्हा एकदा ओळखता, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. तर आपण आता पीपीटीच्या माध्यमातून हा पाठ समजून घेणार आहोत. धार्मिक प्रबोधन. इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्वज्ञान यांचा प्रसार झाला. तसेच पाश्चिमात्य विचार, संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली. यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात मोठे बदल झाले. भारतीय समाजाचे मागासलेपण, त्यांच्या अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्च नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली. देश प्रगती पथावर नेण्यासाठी भारतीय समाजातील दोष व अनिष्ट प्रवृत्तींचे निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता या तत्वांवर आधारित नवसमाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागले. तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात. मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला कोरोना पासून आपण आपलं संरक्षण कसं करू शकतो हे तुम्हाला सांगितलं. म्हणजेच मी तुमचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. धर्म सुधारणा व समाज सुधारणेचे पर्व म्हणजे कालखंड. ब्राह्मो समाज ही एक संस्था होती. राजाराम मोहन रॉय यांनी इसवी सन
1828 मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. हे राजाराम मोहन रॉय. आणि बंगाल प्रांत तुम्हाला लाल रंगात दिसतोय. त्यांनी अनेक भाषा व धर्माचा अभ्यास केला. त्यातून त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झाली. या भाषा आहेत त्यांना येत होत्या. ब्राह्मो समाजाची तत्वे, तत्व म्हणजे त्यांची विचार प्रणाली. एकेश्वरवाद, ईश्वर हा एकच आहे. म्हणजे जरी नावं वेगळी असली की आपण म्हणतो गणेशजी आहे, शंकर भगवान आहे, साईबाबा आहे आणि आई बाबा आहे. हे नावं जरी वेगळी असली तर ईश्वर एकच आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारे देवाची आराधना करा, ती शेवटी एकाच देवापर्यंत आहे. शिवाय त्यांनी उच्च नीच असा भेदभाव न पाळणे समाजाला समजावून सांगितलं. कर्मकांडाला विरोध केला. कर्मकांड समोर दिसतंय बघा, बाहुली किंवा हिंदू धर्मात जन्माला आलेला असल्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कराव्यात लागतात, तुमच्या खिशात पैसा असो किंवा नसो. त्यामुळे कर्मकांडाला त्यांनी विरोध केलेला आहे. त्यानंतर बघा, राजाराम मोहन रॉय यांनी सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध केला. आता सती प्रथा म्हणजे काय, तर तुम्हाला थोड्या वेळापूर्वी मी एक चित्र दाखवलं होतं की अग्नी पेटवलेला आहे आणि त्या अग्नीवर एक स्त्री बसलेली आहे आणि बाजूला हातात शस्त्र घेऊन पुरुष उभे आहेत. मित्रांनो, आपल्याकडे एखाद्या स्त्रीचा नवरा मरण पावला की त्याच्या चित्तेवर त्या स्त्रीला, जिवंत स्त्रीला बसवायचे. किती निर्घृण अशी ही प्रथा होती. कारण मुळात पूर्वी विवाह हे लहानपणी केले जायचे. विवाह लहानपणी केले जायचे. हे पहा, हे सती प्रथेचं तुम्हाला चित्र दिसतंय. त्या अग्नीवर त्या स्त्रीला बसवलंय आणि तिने बाहेर येऊ नये म्हणून हे लोक हातात शस्त्र घेऊन आहेत. अहो, त्या काळामध्ये जरट कुमारी विवाह पद्धती होती. म्हणजे हे जमीनदार लोक गरीब शेतकऱ्याला असं सांगायचे की मी तुझं कर्ज माफ करतो, तुझ्या मुलीचं लग्न माझ्याशी लावून दे. बिचारा शेतकरी अडलेला असल्यामुळे त्याच्या पुढे पर्याय नसायचा. तो त्या जास्त वयाच्या जमीनदाराशी आपल्या मुलीचं लग्न लावून द्यायचा. मग अशा वेळेला तो जास्त वयाचा जो जमीनदार आहे तो लवकर मरणार आणि मग त्याच्या चित्तेवर ह्या स्त्रीला जिवंत जाळलं जायचं. अशी प्रथा भारतातल्या बऱ्याच भागात होती. पण राजस्थानमध्ये या क्षत्रिय घराण्यातल्या स्त्रिया ज्या वेळेला आपल्या राजाचा, आपल्या पतीचा पराभव होईल त्यावेळेला शत्रूच्या तावडीत जाण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी जोहर करायची. तो सती प्रथेचाच एक प्रकार होता. पण इथे सती प्रथा ही फार मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांना या यमसदनाला पाठवणारी होती आणि म्हणून सती प्रथा बंद व्हावी यासाठी राजाराम मोहन रॉय यांनी प्रयत्न केला. त्यावेळेला आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं. मग यांनी इंग्रजांकडे जाऊन सतत पाठपुरावा केला की सती प्रथा ही अमानुष आहे, जिवंत स्त्रीला जाळणं हे फार अमानुष कृत्य आहे, ही बंद करा. आणि त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन सती प्रथा ही बंद झाली 1829 ला. त्यानंतर बघा, तुम्हाला इथे निळ्या कपड्यामध्ये दोन महिला दिसत आहेत. या महिला या मुस्लिम महिला आहेत. पडदा पद्धती म्हणजे स्त्रीने तिचं अंग प्रदर्शन करू नये हा इस्लाम त्यावेळेच्या इस्लाम धर्मियांचा हा समज होता आणि म्हणून त्या महिलांना बुरखा घालून चालावं लागत असे. बघा, ही वाईट प्रथा ही बंद व्हावी म्हणून
राजाराम मोहन रॉय यांनी प्रयत्न केले. बघा समोर तुमच्याच वयाचा मुलगा आणि तुमच्याच वयाची मुलगी तुम्हाला दिसत आहे. बघा बघा त्या दोघांच्या चेहऱ्यावरले भाव बघा. आजकालचे बघा, आजकाल ज्याचं लग्न होतं बघा, तो तर खूप खुशीमध्ये असतो आणि ती पण खुशीमध्ये असते, चेहऱ्यावर हास्य असतं. यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसतंय का मित्रांनो? नाही, उलट ती मुलगी रडते आहे. लग्न काय असतं हेच त्यांना माहित नव्हतं. आता ही जी बालविवाहाची पद्धत होती, ही बालविवाहाची पद्धत त्यावेळेला होती, त्याचे खूप मोठे दुष्परिणाम त्या मुलाला आणि त्या मुलीला भोगावे लागायचे मित्रांनो. बालविवाह केल्यामुळे ती मुलगी वयाच्या 6व्या 7व्या वर्षीच आपल्या पतीच्या घरी जायची. अहो विचार करा, ज्या वयात अंगणात खेळायचं आहे, आई वडिलांची माया करवून घ्यायची आहे किंवा भावांकडून लाड करून घ्यायचे, त्या वयात ती एका अनोळखी घरी जाते आणि तिथे मात्र सासू सासरे दीर नणंद हे सर्वजण तिच्याशी अगदी वाईट पद्धतीने वागतात, छळ करतात, काम करून घेतात अशा प्रकारे. आणि ही बालविवाह पद्धत त्या मुलीच्या स्वतःच्या शारीरिक प्रकृतीसाठी ही हानिकारक होती. लवकर मातृत्व येणे, तब्येत बिघडणे या अनेक गोष्टींमुळे अशी ही जी बालविवाहाची पद्धत होती, ती हे जे इंग्रजी शिक्षण घेतलेले त्यावेळचे तरुण होते, त्यांना असं वाटलं की ही बालविवाह पद्धत फक्त भारत देशामध्येच आहे, दुसरीकडे कुठेही नाही, आणि म्हणून त्यांनी बालविवाहाला विरोध केलेला आहे. विधवा विवाह, स्त्रियांचे शिक्षण यांचे समर्थन केले. आता विधवा विवाह मित्रांनो, आज मी आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा विधवा महिला पाहतो. माझी बहीण विधवा आहे, परंतु ती समाजात वावरताना कोणाला असं समजतच नाही, कळतच नाही की ती विधवा आहे. पण पूर्वी मात्र विधवा स्त्री ही पटकन दिसून यायची, कारण विधवा झाल्यामुळे तिची रंगीबेरंगी दुनिया ही बेरंग झाली आहे आणि म्हणून तिला एकच वस्त्र, ते पण पांढऱ्या रंगाचं, पांढरी साडी परिधान करायची मरेपर्यंत. आता विचार करा, वयाच्या 18व्या वर्षी एखादी मुलगी विधवा झाली असेल आणि होळीचा सण आला असेल, तर बघा होळी किती सुंदर सण आहे, रंगीबेरंगी कपडे आणि मग एकमेकांना रंग लावणे, असे काहीही अधिकार त्यावेळेला विधवांना नसायचे. इतकंच नाही तर विधवा सुंदर दिसू नये म्हणून त्यांचे केस कापले जायचे, त्याला म्हणायचे केशवपण. तुम्ही त्या ठिकाणी एक चित्रपट आहे, जुना चित्रपट आहे, ऋषी कपूर यांनी पद्मिनी कोल्हापुरे यांचा प्रेमरोग, त्या चित्रपटात विधवेचं जीवन कसं असतं ते अगदी सुंदर दाखवलेलं आहे. आता ते सुंदर दाखवले म्हणजे ते सुंदर आहे असं नाही, तुम्हाला कळावं म्हणून तिचे केस कापले जायचे. तिला एकाच खोलीत तिची जागा आहे, तिने म्हणजे घरात इतर सदस्यांसमोर यायचं नाही, ठराविक पद्धतीचं जेवण जेवायचं, असं हलाखीचं जीवन त्या विधवांना जगावं लागायचं. इतकंच नाही तर त्या काळात विधवेला मूल होणं पाप समजलं जायचं आणि अशा विधवांना तो समाज अतिशय क्रूरपणे दगडाने ठेचून मारायचा. अशा विधवांना मानाने जीवन जगता यावं म्हणून महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. इतकंच नाही तर विधवांचं केस कापणे थांबलं पाहिजे म्हणून त्यांनी पुण्यामध्ये नाभिकांचा संप घडवून आणला. नाभिक म्हणजे नाभी. आता बघा या ठिकाणी आपण टॉपिक पाहत आहोत राजाराम मोहन रॉय यांचा. त्यांनी कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुरू करून त्यांनी जनजागृती घडवली. हे चित्र पुन्हा एका बालिका वधूचं आहे. बघा त्याऐवजी शिक्षण मिळालं पाहिजे याचा त्यांनी पुरस्कार केला. आता आपण प्रार्थना समाज नावाची एक संस्था जी समाज प्रबोधनाचं कार्य करत होती, त्या संस्थेची माहिती पाहूया. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1848 मध्ये
मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. हे आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर. पुढे परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर तिच्याच काही सभासदांनी प्रार्थना समाज स्थापन केला. म्हणजे मित्रांनो, प्रार्थना समाज या संस्थेचं आधी नाव होतं परमहंस सभा. दादोबांचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. हे आहेत आत्माराम पांडुरंग. या संस्थेस मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाल्यामुळे त्याची प्रतिष्ठा वाढली. म्हणजे या संस्थेचे सदस्य हे पदवीधर. त्यापैकी एक आहेत बघा, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रा गो भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे कार्य पुढे चालवले. प्रार्थना समाजाची तत्वे कोणती विचार प्रणाली होती? तर एक, त्यांनी मूर्ती पूजेला विरोध केला. आता आपण राममोहन रॉय यांची माहिती पाहिली, तिथे त्यांनी एकेश्वर वादाचा पुरस्कार केला होता. इथेही एकेश्वर वादाचा पुरस्कार केलेला आहे. कर्मकांडाला विरोध केलेला आहे. मूर्ती पूजेला विरोध. तुम्ही संत गाडगे महाराजांचं नाव ऐकलं असेल. त्यांनी तर बघा या मूर्ती पूजेला कडाडून विरोध केला. ते म्हणायचे, जर तुम्हाला देव शोधायचा असेल तर देव नक्की सापडेल, तो सजीवांमध्ये शोधा, मूर्तीमध्ये देव नाही, असं संत गाडगे महाराज सांगायचे. ते तर डायरेक्ट म्हणायचे, जत्रा में बिठाया फतरा. म्हणजेच तुम्ही मंदिरात जी मूर्ती बसवता तिच्यात देव नाहीच मुळी. आता मित्रांनो, आजकाल आपल्या आजूबाजूला मंदिरं आहेत, त्या मंदिरात मूर्ती आहे, आपली आस्था आहे म्हणून आपण मंदिरात जातो आणि जायला हवं. तिथे गेल्यानंतर आपल्याला एक वेगळंच समाधान मिळतं. पण इथे मात्र मूर्ती पूजेला विरोध यासाठी केलाय की जर देव शोधायचा असेल तर तुम्हाला मानवात शोधा, सजीवात शोधा. उपासना व प्रार्थनेवर त्यांचा भर होता. प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथालये काढली. म्हणजे ज्या मुलांना आई वडील नाहीत, किंवा आता तर तुम्हाला माहिती वृद्धाश्रम पण आहेत, तर अशा लोकांसाठी अनाथालये, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्र शाळा, दलितांसाठी संस्था सुरू केल्या. आता कामगारांसाठी रात्र शाळा कशाला हव्यात रे बाळांनो? तर कामगार अशिक्षित असल्यामुळे पगार देणारा माणूस त्याचं शोषण करतो. मग आपलं शोषण होत आहे हे त्याला कसं समजणार? तो सुशिक्षित होईल तेव्हाच ना. मग रात्री शाळा का? तर ते बिचारे दिवसभर काम करणार आणि रात्री ह्या गावाच्या कुठेतरी हनुमान मंदिर वगैरे असेल त्या मंदिरात कोणीतरी शिकवणारा तरुण त्यांना शिकवेल, साक्षर बनवेल, यासाठी रात्रशाळा या प्रार्थना समाजांनी सुरू केल्या. प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्यावर भर दिला. महर्षी म्हणजे महान असे ऋषी विठ्ठल रामजी शिंदे. आता डिप्रेस क्लासेस मिशन म्हणजे काय? तर त्यावेळेला जो दलित वर्ग होता, मागासलेला वर्ग होता, या दलित वर्गाची प्रगती व्हावी, दलित वर्गाला न्याय मिळावा, आणि म्हणून त्यांनी डिप्रेस क्लासेस मिशन नावाची संस्था स्थापन करून त्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाज याची माहिती आपण ऐकूया. सत्यशोधक समाजाची स्थापना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योतिबा गोविंद गोरे. माझे वडील माळी कामगारांचे. तेव्हापासून
समाजाची मरेपर्यंत सेवा केली. त्यामुळे लोकांनी मला महात्मा ही पदवी दिली. महात्मा म्हणजेच महान आत्मा, महान व्यक्ती. मीच तो महात्मा ज्योतिबा फुले. माझा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये पुण्यातील पुरंदर जवळील खानवाडी येथे झाला. वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे चिमणाबाई. मी अवघा 9 महिन्यांचा असताना माझ्या आईचे निधन झाले. पुढे माझा सांभाळ माझ्या वडिलांनीच केला. मित्रांनो, आपण अशी कल्पना केली की जर ज्योतिराव फुले आपल्या समोर अवतरले आणि आपल्याला त्यांची माहिती सांगू लागली तर ते काय सांगू शकतील. एक छोटस उदाहरण आपण घेतलं, कारण आता आपला तास संपत आलेला आहे. आपण पुढच्या तासाला सावित्रीबाई फुले प्रत्यक्ष तुमच्याशी बोलतील ते पाहूया. तत्पूर्वी सत्यशोधक समाजाची माहिती 1-2 मिनिटात आपण पाहूया. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाने कार्य केले. त्यांनी स्पृश्यास्पृश्यतेला विरोध केला. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. पुरस्कार करणे म्हणजे त्या गोष्टी लोकांना समजावून सांगून स्वीकारण्यास भाग पाडणे. इथे बघा, दलित वर्गाला स्वतःच्या घरातील विहिरीचं पाणी त्यांनी दिलेलं आहे की ज्या वेळेला दलित वर्गाला कोणताही समाज पाणी देत नव्हता, गावात येऊ देत नव्हता, गावातल्या मंदिरात प्रवेश करू देत नव्हता, अशा वेळेला महात्मा फुलेंनी स्वतःच्या घरातील हौद हा खुला करून त्यांना पाणी दिलं. ह्या आहेत त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले. यांना पहिल्यांदा त्यांनी शिक्षित केलं आणि मग 1848 मध्ये मुलींसाठी शाळा सुरू केली. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं. ब्राह्मणांच्या कसब या पुस्तकात त्यांनी ब्राह्मण वर्ग, पुरोहित वर्ग जो अन्य वर्गाला शोषण करतो किंवा अज्ञानी ठेवतो ते त्यात दाखवलेलं आहे. गुलामगिरीमध्ये इंग्रज कसे आपले शोषण करतात ते समजावून सांगितलेले आहे. शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकात शेतकऱ्याची करुण कहाणी सांगितलेली आहे. पावसाच्या पाण्यावर हा जो शेतकरी अवलंबून असतो, दुष्काळ पडल्यानंतर त्याच्या घरात स्वतःला खायला नसतं, अशा शेतकऱ्याची कहाणी त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकात लिहिलेली आहे. सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात त्यांनी एकच धर्म असावा, तो म्हणजे माणुसकी धर्म, याबद्दल त्यांनी सांगितले. त्यात तर त्यांनी अखंड नावाचं एक मोठं काव्य लिहिलेलं आहे. स्त्री पुरुष अथवा माणसा माणसामध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतींवर कडक टीका केलेली आहे त्यांनी. हे पहा, त्यांनी समाज प्रबोधनाचं कार्य केलेलं आहे. सत्यशोधक समाज. मित्रांनो, आता आपण राजाराम मोहन रॉय यांचा ब्राह्मो समाज, डॉक्टर पांडुरंग तरखडकर यांचा प्रार्थना समाज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्यशोधक समाज, या 3 समाजाने, 3 संस्थेने समाजामध्ये जे प्रबोधन घडवून आणलं ते पाहिलं. आजच्या तासाला इतकंच. पुढच्या तासाला आणखीन काही समाज सुधारकांना घेऊन मी पुन्हा आपल्याला भेटेल. तत्पूर्वी हा पाठ तुम्हाला समजलेला आहे असं गृहीत धरून तुम्हाला एक छोटस गृहकार्य देतो, घरचा अभ्यास.
मित्रांनो, राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूरचे महाराज होते. त्यांनी समाज प्रबोधनाचं, समाज सुधारण्याचं फार महान कार्य केलं. त्या कार्याची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून आपण समजावून घेऊ. तर कोणाला काही शंका असल्यास मला तुम्ही आता विचारू शकता. मित्रांनो, काही शंका विचारायच्या आहेत का तुम्हाला? तर मी तुम्हाला हा पाठ समजावून सांगितलेला आहे, गृहकार्य तुम्हाला दिलेलं आहे. आणखीन एक छोटस गृहकार्य आहे, ते म्हणजे हा पाठ तुम्ही वाचून यायचा आहे. ठीक आहे मुलांनो, चला धन्यवाद, बाय बाय, टेक केअर.